पासून आपण इथे सगळे बसलोय. सोशियोलॉजी डिपार्टमेंटचे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे स्टुडंट इथे बसलेत. त्यांनी जे 2 वर्ष मेंटल हॅरेसमेंट त्यांनी जे एचओडी कडून झेलले त्यामुळे ते 2 दिवस झाले इथे बसलेले आहेत. ते प्रत्येक गोष्टीतून आम्हाला मेंटल हॅरेसमेंट देतात. जसं ते आम्हाला केबिन मध्ये बोलवून म्हणतात की तुम्ही मागच्या कॉलेजमध्ये हेच शिकून आले का. स्कॉलरशिपचं जेव्हा फॉर्म घेऊन जातो तेव्हा म्हणतात की मी माझ्या खिशातून तुम्हाला स्कॉलरशिप देऊ का. कधी पण कुठलं पण स्टुडंटला काही पण प्रॉब्लेम येऊ दे त्यांचा फोन लागत नाही, त्यांचा फोन स्विच ऑफ असतो आणि परत आणि कधी रिटर्न सुद्धा कॉल करतात आणि विनाकारण जेव्हा गरज सुद्धा नसते तेव्हा 12-12 वाजता कॉल करून 2-2 तास स्टुडंटशी बोलल्या जाते. त्यांच्या सोयीनुसार ते बोलतात. जेव्हा प्रॉब्लेम असतात ते स्टुडंटसाठी कधीच अवेलेबल नसतात आणि प्रत्येक अशा गोष्टी झाले. प्रत्येक स्टुडंटला एक स्टोरी आहे जे आपले मेंटल हॅरेसमेंट सांगू शकतात. ते प्रत्येक सेक्शनला वेगवेगळं, प्रत्येक स्टुडंटला एक वेगळ्या सेक्शन मध्ये बघून त्यांना वेगळं ट्रीटमेंट देतात. फेवरेटिझम ते स्टार्टिंग पासून करत आले. फर्स्ट इयर पासून सेकंड इयर पर्यंत आमच्या स्टुडंट्स मध्ये डिवाइड अँड रूल गेम खेळलेत आणि अर्ध्या स्टुडंटला स्वतःकडून घेतात आणि अर्ध्या स्टुडंटला खूप निग्लेक्टपणे ट्रीट करतात आणि या सगळ्या गोष्टी 2 वर्ष झाली झेलत आलो आहोत आम्ही. तरी आता मागच्या कालपासून आम्ही इथे बसलेलो आहोत. आम्ही मागणी करतोय की आम्हाला एचओडीशी बोलायचे, पण ते काल दिवसभर त्यांना माहिती असून ते आम्हाला काल ऍड्रेस करायला नाही आले आणि आज आता जस्ट येऊन 5 मिनिटं बोलून गेले आणि ते म्हणतात की व्हीसी सोबत फक्त एक मुलगा आणि एक मुलगी यावं. पण आता मला म्हणायचंय कारण एवढे सारे स्टुडंटची गोष्टी एक मुलगा आणि एक मुलगी स्पष्ट करू शकतात का. सगळ्यांना आम्हाला एक चांगली मीटिंग पाहिजे आणि आम्हाला एचओडीचं रेजिग्नेशन पाहिजे. कारण आणि ते हेच नाही, त्यांचे एक पीएचडी स्कॉलर करून आमच्या सगळ्यांवर सर्व्हेलन्स ठेवायला होते. प्रत्येक गोष्टीवर आमच्यावर सर्व्हेलन्स असते. आम्ही डिपार्टमेंटमध्ये काय बोलतो काय नाही सगळ्या गोष्टींचं मॅडमकडे सर्व्हेलन्स असतो आणि मॅडम सगळ्या गोष्टी माहीत करून घेतात. आमची पर्सनल स्पेस आम्हाला डिपार्टमेंटमध्ये मिळत नाही आणि या सगळ्या गोष्टीमुळे आम्हाला एचओडी करून रेजिग्नेशन पाहिजे.